नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. केंद्र सरकारनं ऑपरेशन ग्रीन या योजनेचं संपदा पोर्टल कसलीही सूचना न देता 31 मार्च 2023 पासून बंद केलंय. आता तुमच्यातले काही जण म्हणतील त्याच्याशी आमचा काय संबंध, तर सांगतो. त्यामुळे शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबतच निर्यातदारांनाही फटका सहन करावा लागतोय. आता तुम्ही असंही म्हणाल की ग्रीन ऑपरेशन नेमकं होतं काय, तर टोमॅटो, कांदा आणि बटाटा पिकासोबतच नाशवंत शेतीमालाच्या वाहतूक आणि साठवणुकीसाठी केंद्र सरकार 50% अनुदान देतं. संपदा या पोर्टलवर त्याबाबतचे कागदपत्र दाखल करावे लागतात. मगच हे अनुदान लाभार्थींच्या खात्यावर सरकार जमा करतं. पण मागील 8 महिन्यांपासून पोर्टलच बंद असल्याची धक्कादायक माहिती एका RTI मधून उघडकीस आली आहे. चाकणच्या रुचा भुजबळ यांनी RTI दाखल करून त्याबाबत माहिती मागवली. त्यावर मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीनं निधी उपलब्ध नसल्याचं अजबच कारण दिलंय. विशेष म्हणजे अधिसूचना न काढता संपदा पोर्टलवर योजनेचा लाभार्थी विभाग बंद करण्यात आलाय. एवढंच नाही तर पोर्टल कधी सुरू करण्यात येणार याबद्दल काहीच माहिती देण्यात आली नसल्याचं RTI दाखल करणाऱ्या रुचा भुजबळ यांनी सांगितलंय. वास्तविक ही योजना 2026 पर्यंत राबवण्यात येणार आहे असं योजनेच्या गाईडलाईन मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. मग ही योजना अचानक का बंद करण्यात आली? हीच का ती मोदी सरकारची हमी, असा प्रश्न आता शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उपस्थित केलाय. खरं तर ऑपरेशन ग्रीन योजनेतून सरकारला टोमॅटो, कांदा आणि बटाटा दरातील मोठे चढउतार कमी करायचे होते. त्यासाठीच सरकारनं ही योजना आणली आहे. आता कसं ते समजून घेऊ. उदाहरणार्थ, कांद्याचे दर बाजारात 5-6 रुपयांपर्यंत खाली आले तर अशा वेळी शेतकऱ्यांनी माल विकण्यापेक्षा विशिष्ट काळापर्यंत गोदामात साठवून ठेवावा. त्यासाठी सरकार 50% अनुदान शेतकऱ्यांना देत होतं. म्हणजे शेतकऱ्यांची सौदा शक्ती त्यातून वाढते. तसंच बाजारात भाव वाढले की शेतकऱ्यांनी माल विकावा, जेणेकरून शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल. पण या योजनेचा आपल्या राज्यातील म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होत नाही. त्याचं कारण म्हणजे काय, तर राज्य सरकारची उदासीनता. दुसरीकडे याच योजनेत माल वाहतुकीसाठी 50% अनुदान शेतकरी उत्पादक कंपन्या आणि निर्यातदारांना देण्यात येतं. त्यातून काय होतं, तर शेतमालाच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळतं. पण मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या मोघम कारभारामुळे या योजनेला खीळ बसली आहे. आता ही योजना सुरू कशी झाली ते समजून घेऊ. वर्ष 2018, ठिकाण राजधानी दिल्ली. तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतायत. त्या अर्थसंकल्पात 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी घोषणांचा पाऊस पडतो. याच घोषणात एक घोषणा असते, ती म्हणजे नाशवंत शेतमालाची काढणीनंतरची नासाडी कमी करण्यासाठी ऑपरेशन ग्रीन योजनेची. या योजनेसाठी 500 कोटींच्या निधीची तरतूद केली जाते. योजना काय असते, तर टोमॅटो, कांदा आणि बटाटा या नाशवंत मालासाठी ऑपरेशन फ्लडच्या धर्तीवर ऑपरेशन ग्रीन राबवायची आणि त्यातून टोमॅटो, कांदा आणि बटाटा या नाशवंत शेतीमालाच्या दरातील चढ उतार स्थिर करायचे. त्याचं कारण काय सांगितलं जातं, तर काढणी ते ग्राहक या दरम्यान नाशवंत शेतमालाची जी नासाडी होते ती कमी करणं आणि शेतकऱ्यांना चांगला दर मिळवून देणं, जेणेकरून शेतकरी आणि ग्राहकांचं हित साधलं जाईल आणि बाजारात नाशवंत मालाचा तुटवडा निर्माण होणार नाही. याच योजनेचा एक भाग हाही असतो की शेतकऱ्यांच्या शेतमाल निर्यातीसाठी शेतकरी उत्पादक संस्था, निर्यातदार आणि व्यापाऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं. त्यामुळे काय होणार, तर टोमॅटो, कांदा आणि बटाटा दरातील चढ उतार रोखता येईल, अशी केंद्र सरकारची योजना असते. या योजनेचे 2 भाग असतात. एक शॉर्ट टर्म इंटरव्हेन्शन आणि दुसरा आहे लॉंग टर्म इंटरव्हेन्शनचा, ज्यामध्ये या शेतमालाचे दर कमी झाले तर त्या काळात शेतकऱ्यांना निश्चित असा परतावा मिळवून देण्यासाठी सरकार अनुदानाच्या माध्यमातून हस्तक्षेप करेल. पुढे काय होतं, 2019च्या लोकसभा निवडणुका होतात. या निवडणुकात दणदणीत विजय मिळवत भाजपचं सरकार सत्तेत येतं. दरम्यान अरुण जेटली यांच्याकडील अर्थ खात्याची जबाबदारी सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे येते. पुढे कोविडच्या काळात व्यवहार ठप्प असल्यानं या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार जुनीच घोषणा नव्यानं करतं. पण यावेळी जुन्या योजनेत काही बदल केले जातात. ऑपरेशन ग्रीन मध्ये टोमॅटो, कांदा आणि बटाट्यासोबतच आणखी काही नाशवंत शेतमालाचा समावेश केला जातो. त्यात संबंधित शेतमालाचं उत्पादन, पुरवठा आणि किंमत यांची माहिती सरकार उपलब्ध करून देण्याचं ठरवतं. या नाशवंत शेतमालाच्या वाहतुकीसाठी 50% आणि साठवणुकीसाठी 50% अनुदान देण्याची घोषणा करतं. योजनेची अंमलबजावणी सुरू होते. पण तरीही देशातील बाजारात शेतमालाचे भाव पडलेले असतात.
महाराष्ट्रात कांदा उत्पादक आंदोलन करत असतात, तर पश्चिम बंगालमध्ये बटाट्याचे दर पडले म्हणून शेतकरी संताप व्यक्त करतात. योजना चांगली असली तरी शेतकऱ्यांना त्याचा पुरेसा लाभ मिळत नाही. पण याच दरम्यान शेतमालाच्या निर्यातीत मात्र वाढ होते. त्याचं कारण वाहतुकीसाठी 50% अनुदान निर्यातदारांना मिळू लागतं, तर दुसरीकडे गोदामांसाठी 50% अनुदानाचा फायदाही काही निर्यातदारांना होऊ लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशात कसे बसे 2 पैसे पडू लागतात. पण एक दिवस अचानक संपदा पोर्टल बंद होतं आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. केंद्र सरकार एकीकडे योजनांसाठी निधी नाही म्हणतं, दुसरीकडे शेतमालाची निर्यातीत भारतानं झेप घेतल्याची शेकी मिरवतं आणि तिसरीकडे रातोरात अचानक कांदा निर्यात बंदी सुद्धा घालतं. म्हणजेच काय, तर केंद्र सरकारला धोरण लकव्यानं पूर्णतः ग्रासलंय आणि त्याचा फटका मात्र आपल्या शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. संपदा पोर्टलच्या बाबतही शेतकऱ्यांचा असाच अनुभव आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. या पोर्टलच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अनुदान बंद करण्याच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू, तोवर काळजी घ्या.